नमस्कार. जावेद तांबोळी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. खरं तर टेट 3 या संदर्भात इंग्रजी विषयामध्ये जे 15 मार्क आहेत ते 15 मार्क कसे मिळवायचे या संदर्भात आपण काल सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलेला आहे. सर्वात महत्वाचा जो टॉपिक इंग्रजी व्याकरणामध्ये असतो ते कशा पद्धतीने आपण तयारी त्याची करायची या संदर्भात मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जे काय 7-8 इम्पॉर्टंट टॉपिक आहेत त्या इम्पॉर्टंट टॉपिकची तयारी झाली की आपल्याला ते 15 मार्क सहज मिळवता येतात. आणि मॅथ्स, रिझनिंग हे आपले विषय परफेक्ट झाले आणि त्यानंतर जर इंग्रजी सारखा हा जर विषय त्या इंग्रजी विषयाचं त्या इंग्रजी भाषेचं आपल्याकडे असलेलं कौशल्य तपासण्यासाठी ते प्रश्न असतात. आपल्याला कल्पना आहे ज्यांनी 2022ची टेट परीक्षा दिलेली आहे त्यांना अनुभव असेल की कशा पद्धतीने IBPS जे आहे ते प्रश्न इंग्रजी विषयावर टाकत असतं. आपण काल स्पॉट द एरर या विषयामध्ये आर्टिकल्स आणि क्वेश्चन टॅग यामध्ये कशा पद्धतीने एरर फाइंड करायचे त्याबद्दल आपण सविस्तर बोललेलो आहोत. आज आपण टेन्स यामध्ये कशा पद्धतीने एरर्स असतात आणि ते कसे शोधायचे, कुठं नेमकं काय शोधायचं हे आपण सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा. आता या मुख्य टॉपिकला सुरुवात करण्या अगोदर तुम्हाला मी काल सुद्धा सांगितलं होतं आणि या अगोदर सुद्धा मी बोललेलो होतो की टेट 3 परीक्षा जे शेड्यूल ठरलेलं आहे 24 मे पासून ते 5 जून पर्यंत जे शेड्यूल ठरलेलं आहे त्या शेड्यूल प्रमाणेच परीक्षा होणार. कोणत्याही प्रकारे परीक्षा पुढे जाणार नाही हे मी आधी सुद्धा सांगितलेलं होतं. पुढे जाण्यासाठी जरी प्रयत्न निवेदनं दिली जात असली तरी सुद्धा ती पुढे जाण्याची शक्यता फार कमी आहे हे मी आधी सुद्धा तुम्हाला 15 दिवसांपूर्वी सांगितलेलं होतं. आणि आता सुद्धा काल आपल्याला कल्पना आहे की त्या संदर्भात अधिकृत पत्रक जे आहे ते परीक्षा परिषदेनं काढलेलं होतं आणि त्यामध्ये सरळ सरळ सांगितलेलं आहे की अर्ज करण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. सेकंड टप्प्याचे लॉक प्रेफरन्सेस करण्याची सुद्धा मुदतवाढ देण्यात आलेली आहे. मात्र परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भात जे काही वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर चर्चा सुरू आहेत त्या कोणत्याही प्लॅटफॉर्मवर किंवा त्या चर्चेवर कोणत्याही प्रकारचा विश्वास ठेवू नका आणि तुम्ही अभ्यासावर फोकस करा, अभ्यासापासून विचलित होऊ नका. अशा पद्धतीचं पत्रक जे आहे ते परीक्षा परिषदेनं काढलेलं आहे. त्यामुळे आता स्पष्ट झालेलं आहे की जे शेड्यूल ठरलेलं आहे, जी वेळ ठरलेली आहे त्या वेळेप्रमाणेच IBPS जे आहे ते परीक्षा घेणार आहे. IBPS शक्यतो आपल्या शेड्यूलमध्ये कोणताही बदल करत नाही हे आपल्याला कल्पना आहे. त्यामुळं सर्वजण अभ्यासावर फोकस करत असतील अशी अपेक्षा आहे. आपण आपल्या टॉपिककडे जे आहे ते जाऊयात. आता आपण बघा एरर जो आहे, एररचा जो टॉपिक आहे त्या एररच्या टॉपिकमध्ये सर्वात महत्वाचा जो स्पॉट द एरर हा जो टॉपिक आहे तो आपण कालपासून पाहायला सुरुवात केली. आता याच्यामध्ये टेन्स हा जो टॉपिक आहे त्या अनुषंगाने आपल्याला काय करायचं या ठिकाणी आता चर्चा करायची आहे. आता पहिलं वाक्य मी आता या कालच्या टॉपिकमध्ये आपण एक्सप्लेनेशन दिलेलं नव्हतं, मात्र आज आपण या ठिकाणी सविस्तरपणाने त्या ठिकाणी त्याचं स्पष्टीकरण जे आहे ते स्पष्टीकरणासहित आपण या ठिकाणी त्याची सविस्तरपणाने पाहणार आहोत. त्या स्पष्टीकरणासहितच मी PPT या ठिकाणी बनवलेली आहे. तर बघा टेन्स जर आपलं जे 12 काळ आहे ते 12 काळ जर आपले परफेक्ट असतील तर आपल्याला हे फारसं अवघड नाहीये. आता हे 12 काळ परफेक्ट होण्यासाठी आणि त्याचे जे सूत्र आहेत ती सूत्र पाठ होण्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे. ती जर आपल्याला लक्षात आली तर 12 काळची जी काही सूत्र आहेत, जी फॉर्म्युला आहेत ते कधीही आपल्याला विसरता येणार नाहीत किंवा कधीच आपण ते विसरणार नाहीत. आता याच्यामध्ये काय आहे की 12 मुख्य काळाचे 3 प्रकार आपण पाहिलेले आहेत आणि त्याचे पुन्हा जे प्रत्येकाचे 4-4 उपप्रकार आहेत ते उपप्रकार त्याचे नेमके काय फॉर्म्युलाज आहेत ते आपण पाहायचे आहेत. आता याच्यामध्ये काय प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर. प्रेझेंटचे 4, पास्टचे 4 आणि फ्युचरचे 4. आता प्रेझेंटमध्ये सिंपल प्रेझेंट टेन्स, त्यानंतर प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, प्रेझेंट परफेक्ट टेन्स आणि प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स. सेम ॲज इट इज पास्टच्या बाबतीत सिंपल पास्ट, पास्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट आणि पास्ट परफेक्ट कंटिन्युअस. आणि सेम फ्युचरमध्ये सिंपल फ्युचर, फ्युचर कंटिन्युअस, फ्युचर परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस असे 12 काळ आहेत. याच्यामध्ये बघा 12 काळामध्ये जे विधानार्थी वाक्य असतं
होकारार्थी वाक्य असतं त्याच्यामध्ये जर कुठं आपण नकार वापरणार नसेल तर 12 पैकी 2 काळ असे आहेत की ज्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद नसतं. उदाहरणार्थ सिंपल प्रेझेंट आणि सिंपल पास्ट, यस प्लस V1 प्लस आणि शेवटला काय असतं आपलं ऑब्जेक्ट असेल किंवा ऑब्जेक्ट नसेल. पण कर्ता क्रियापदाचं पहिलं रूप आणि शेवटी कर्म. सेम सिंपल पास्ट मध्ये कर्ता यस प्लस V2 क्रियापदाचं दुसरं रूप आणि कर्म. आता पुढं राहिलं कुठला मग सिंपल फ्युचर. सिंपल फ्युचर मध्ये काय त्यामध्ये यस प्लस शाल आणि विल प्लस V1 एवढं लक्षात ठेवायचं. हे झालं 3 पहिले. पुढचे तीन जे आहेत मग ते म्हणजे कंटिन्युअसचे, प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, कंटिन्युअस शब्द म्हटलं की ING प्रत्यय लक्षात ठेवायचं. म्हणजे V प्लस ING हे कंटिन्युअस मध्ये असतं म्हणजे असतं लक्षात ठेवायचं. मग प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस आणि फ्युचर कंटिन्युअस. मग आता 12 काळामध्ये असे कंटिन्युअस शब्द असलेला म्हणजे कंटिन्युअसचे काळ किती आहेत 12 मध्ये तर ते 6 आहेत. प्रेझेंट कंटिन्युअस, पास्ट कंटिन्युअस, फ्युचर कंटिन्युअस. प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस, पास्ट परफेक्ट कंटिन्युअस आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस म्हणजे जो प्रत्येकातला चौथा काळ आहे तो म्हणजे असे 6 काळ आणि आता आपण पाहिलेले ते 3 काळ असे झाले. म्हणजे जिथं प्लस V प्लस ING असतं लक्षात ठेवायचं. म्हणजे 6 आणि 3 की झाले 9. आता राहिलेले 3 कुठले राहिले तर ते राहिलेले 3 राहिले ते म्हणजे परफेक्ट. राहिले 3 जे राहिले ते परफेक्ट राहिले. परफेक्ट म्हणजे त्याच्यामध्ये प्रेझेंट परफेक्ट, पास्ट परफेक्ट आणि फ्युचर परफेक्ट. तर या परफेक्ट मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, तिथं असतं V3 क्रियापदाचं तिसरं रूप. म्हणजे राईट असेल तर रिटर्न. लक्षात आलं क्रियापदाचं तिसरं रूप. आणि मग प्रत्येकातले फक्त आपण सहाय्यकारी क्रियापद हेल्पिंग वर्ब जर लक्षात ठेवले, प्रेझेंट एम इज आर, हॅव हॅज, पास्ट वॉज वेअर हॅड आणि फ्युचर शॅल विल त्याच्यामध्ये फक्त हॅव आणि हॅजचा समावेश होतो. आणि परफेक्ट म्हटलं की लक्षात ठेवायचं क्रियापदाचं तिसरं रूप. ही शॉर्ट टिक तुमच्या जर लक्षात आली तर 12 काळ लक्षात राहतात. म्हणजे टोटल 6 काळ आहेत की ज्यामध्ये कंटिन्युअस आहे की जिथं आपण क्रियापदाला काय लावतो ING लावतो, V प्लस ING. 3 काळ असे आहेत की ज्यामध्ये आपण क्रियापदाचं तिसरं रूप वापरतो V3 आणि राहिले 3 काळ की ज्यामध्ये V1, V2 आणि शाल विल आपण वापरतो. असे 12 काळ जर आपण लक्षात घेतले तर मात्र आपल्याला काही टेन्स टॉपिक काही अवघड नाही. लक्षात घ्या. ठीक आहे. आता आपण 1 बाय 1 वाक्य पाहायचं आहे. बघा, शीतल टोल्ड मी हिज नेम आफ्टर ही लेफ्ट, नो एरर. बघा इथपर्यंत वाक्य आहे. शीतल टोल्ड मी हिज नेम आफ्टर ही लेफ्ट, इथपर्यंत वाक्य आहे. आता या इथपर्यंतच्या या वाक्यामध्ये आपल्याला एरर कुठं आहे तो काय करायचा आहे शोधायचा आहे. ठीक आहे. आता बघा आफ्टर इथं हे लक्ष ठेवायचं. इथं हे सगळं बरोबर आहे. शीतल टोल्ड मी इथपर्यंत बरोबर आहे. हिज नेम. आता आफ्टर आल्यानंतर काय नियम काय बघा, भूतकाळात 2 घटना आफ्टरने जोडल्यास, इथं आफ्टरने जोडलेल्या दोन घटना, इकडली घटना ही एक घटना आहे म्हणजे सांगण्याची एक घटना आहे आणि जाण्याची एक घटना लेफ्ट, ती एक घटना आहे. आफ्टरच्या वाक्याची रचना पूर्ण भूतकाळात करावी. मग आफ्टरच्या वाक्याची रचना पूर्ण भूतकाळात आहे का तर नाहीये. ही लेफ्ट म्हटलेला आहे. तर ही लेफ्ट ही कुठली घटना आहे तर साध्या भूतकाळाची आहे. म्हणजे इथं बघा यस प्लस V2 आहे. तर आपल्याला हवं आहे काय या ठिकाणी तर तिथं आपल्याला हवं आहे यस प्लस हॅड प्लस V3 अशी रचना हवी आहे. कुठल्या काळात म्हटलेलं आहे पूर्ण भूतकाळ. मग पूर्ण भूतकाळाचं सूत्र काय यस प्लस हॅड प्लस V3 प्लस O ही पूर्ण भूतकाळाची रचना आहे. ठीक आहे. त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. मग इथं काय पाहिजे या हीच्या ठिकाणी तर इथं पाहिजे आपल्याला हॅड. जर इथं हॅड असतं तर ते वाक्य काय असतं बरोबर असतं, नो एरर ऑप्शनल असतं. मात्र इथं आफ्टर नंतर त्या वाक्याची रचना जी आहे ती पूर्ण भूतकाळात करणं गरजेचे आहे आणि ती इथं झालेली नाही. त्यामुळं या सेकंड नंबरच्या वाक्यामध्ये जो आहे तो काय आहे एरर आहे. लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे जाऊया. पुढचं वाक्य आहे आय हॅव पास द एक्झामिनेशन 2 years ago. आता या वाक्यात काय एरर आहे बघायचं आपल्याला. आता बघा इथं 2 years ago दिलेला आहे म्हणजे भूतकाळातली निश्चित वेळ दिलेली आहे की 2 वर्षापूर्वी. मग असं जर वाक्य असेल
जर निश्चित वेळ दिलेली वेळ असेल, अशा वाक्यामध्ये निश्चित वेळ दिलेली असेल तर ते वाक्य साध्या भूतकाळात असतं. मग इथं साधा भूतकाळ आहे का हा? तर नाही आहे. मग यस प्लस हॅव प्लस V3 ही रचना कुणाची आहे? तर ती पूर्ण वर्तमान काळाची आहे, प्रेझेंट परफेक्ट टेन्सची आहे. त्यामुळे हे आपल्याला त्या ठिकाणी येणार नाही. मग आता काय येणार बघा, तर साध्या भूतकाळाची रचना काय असते? यस प्लस V2 प्लस ओ. मग याप्रमाणे आपल्याला या वाक्याची रचना करणं गरजेचं आहे. मग आय पास झालं, आय पास द एक्झामिनेशन 2 years ago. हे झालं साधा भूतकाळ. लक्षात आलं? वाक्य लक्षात आलं? चला पुढे जाऊयात. पुढचं वाक्य बघा. पुढचं बघा. ही हॅज रीड 4 plays. आता इथं रीडचं तिसरं रूप आहे. हॅज नंतर तिसरं रूप आहे, त्याचा उच्चार आपण रेड केला तरी चालतोय. रिटन बाय शेक्सपियर बाय द एंड ऑफ हिज वॅकेशन. एरर शोधायचा. आता इथं एरर शोधत असताना बघा आपल्याला काय करायचं आहे. इथे काय म्हणलं, भूतकाळातील घटनेची निश्चित वेळ दिलेली आहे. वाक्याचा काळ इथं मिस्टेक झालेला आहे, साधा भूतकाळ असायला हवं. आपण अगोदरच जे वाक्य पाहिलेलं आहे त्याच वाक्याप्रमाणे आहे. एंड ऑफ हिज वॅकेशन म्हटलेलं आहे, म्हणजे इथं निश्चित वेळ दिलेला आहे की त्याची सुट्टी संपल्यानंतर, म्हणजे सुट्टी एंड ऑफ हिज वॅकेशन म्हटलेलं आहे. सुट्टीचा काळ त्याचा दिलेला आहे. मग सुट्टीचा काळ दिलेला असल्यामुळे त्याचं रचना जी आहे ती साध्या भूतकाळात आपल्याला करायची आहे. त्यामुळे इथला हॅज जाणार आहे आणि ही रीड किंवा ही रेड अशा पद्धतीने ती रचना होणार आहे. म्हणजे इथं काय आहे, 1 नंबरच्या सेंटेन्स मध्ये एरर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे, पुढे जाऊयात. चला पुढचं वाक्य बघा. The train had left when he had reached the station. No error. आता इथं बघा, हे तुम्हाला माहिती असेल कदाचित. भूतकाळातील 2 घटना असतील, त्या दोन्ही घटना भूतकाळात आहेत. इथं पण भूतकाळ, इथं सुद्धा भूतकाळ आहे. मग पहिली घटना पूर्ण भूतकाळात असेल तर दुसरी साध्या भूतकाळात असते. पहिली घटना पूर्ण भूतकाळ, दुसरी घटना साध्या भूतकाळ. आता बघा ही पूर्ण भूतकाळात आहे. यस प्लस हॅड प्लस V3 अशी याची रचना आहे. म्हणजे ही पूर्ण भूतकाळात पहिलं वाक्य आहे. आता मात्र आपल्याला दुसरं वाक्याची रचना कशात पाहिजे? आपल्याला साध्या भूतकाळात पाहिजे. मग साध्या भूतकाळाची रचना काय आहे? यस प्लस V2 प्लस ओ अशी आहे. मात्र इथं काय आलेलं आहे बघा, हॅड आलेला आहे. बरोबर आहे. म्हणजे इथं कसं पाहिजे होतं सेंटेन्स आहे, ही रीच द स्टेशन असं असतं तर त्या ठिकाणी ते वाक्य बरोबर होतं. मात्र या ठिकाणी काय आहे, हा 2 नंबरचं वाक्य काय आहे, एरर आहे. लक्षात घ्या. समजलं? सोपं आहे, तुमच्या सहज लक्षात येऊन जाईल. पुढे जाऊ. पुढचं वाक्य बघा. He said that he will never repeat the mistake. आता इथं he said that he will never repeat the mistake हे वाक्य डायरेक्ट इंडायरेक्ट स्पीचचे आहे. आणि इथं ज्या वेळेला रिपोर्टिंग व्हर्ब भूतकाळात असेल तर पुढील वाक्याचा काळ सुद्धा भूतकाळात असतो. आता रिपोर्टिंग व्हर्ब इथं कोणता आहे? सेड आहे. मग सेड चा काळ कोणता येतो? भूतकाळ येतो. मग त्याच्या पुढचं जे वाक्य आहे ते कशात दिले बघा, इथं विल आलंय, म्हणजे भविष्य काळात दिलेला आहे. त्यामुळे इथं जो आहे तो एरर आहे. त्यामुळं हे वाक्य एररचं आहे. ठीक आहे, समजलं? पुढे जाऊयात. चला पुढे जाऊयात. पुढचं वाक्य आहे, याचं एक्सप्लेनेशन इथं खाली गेलं. चला ठीक आहे, असो मी तुम्हाला सांगतो. चला. आय विश आय एम द रिचेस्ट पर्सन इन द होल वाईड वर्ल्ड. नो एरर. आता बघा इथं तुम्हाला मी त्याचं एक्सप्लेनेशन दाखवतो. ठीक आहे, आता बघा. यस प्लस विश, यस प्लस विश विशेष नंतर साधा भूतकाळ असतो. मात्र काल्पनिक इच्छा असेल तर कोणत्याही कर्त्यानंतर वेअर वापरले जाते.
मात्र इतर क्रिया असतील तर V2 वापरले जाते. बघा आता इथं बघा, या ठिकाणी आय विश म्हणजे विश आहे, कर्त्यानंतर काय आहे, यस नंतर काय आहे, विश या ठिकाणी आहे. ठीक आहे. मात्र ज्यावेळेला ते विश असतं त्यानंतर आपण काय वापरतो, या ठिकाणी काय वापरतो, या ठिकाणी बघा विश नंतर आपण काय वापरतो, तर आपण विश नंतर वेर वापरतो. आणि ते इथं आलंय का, तर ते इथं आलेलं नाहीये. ठीक आहे. इथं एम आलेलं आहे. काय आलेलं आहे, इथं आपल्याला एम आलेलं, त्यामुळे इथं काय आहे, तो एरर आहे, लक्षात घ्या. ठीक आहे. पुढे जाऊयात. चला पुढचं वाक्य, हा हे वाक्य पुढं, आफ्टर यू विल रिटर्न फ्रॉम चेन्नई आय विल कम अँड सी यू. आता इथं बघा काय एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. व्हेन, व्हाईल, बिफोर, आफ्टर ने सुरू झालेल्या वाक्याचा काळ साधा वर्तमान काळ असतो आणि त्याच्या पुढे येणाऱ्या वाक्याचा काळ साधा भविष्यकाळ असतो. आता इथं पुढं तर साधा भविष्यकाळ आहे, इथं तर साधा भविष्यकाळ म्हणजे इथं तर काय एरर नाहीये. मग एरर काय आहे, व्हेन, व्हाईल, बिफोर. आता बघा आफ्टरनं सुरू झालेला आहे आणि आफ्टर सुरू झालेल्या वाक्याचा काळ काय असतो, साधा वर्तमान काळ. हा साधा वर्तमान काळ आहे का, नाही. इथं विल आलेल्यानंतर काय, हा त्या ठिकाणी काय एरर आहे, म्हणजे 1 नंबरचं काय एरर आहे. म्हणजे या व्हेन, व्हाईल, बिफोर, आफ्टर या शब्दाने जर वाक्याची सुरुवात झाली तर त्याने सुरुवात झालेल्या वाक्याचा जो काळ असतो तो काय असतो, साधा वर्तमान काळ असतो, म्हणजे सिंपल प्रेझेंट टेन्स असतो, ज्याची रचना एस प्लस V1 प्लस ओ अशी पाहिजे. पण इथं काय आलेला विल म्हणजे भविष्य काळातलं सहाय्यकारी क्रिया झाले, त्यामुळे इथं काय तो एरर आहे. ठीक आहे. पुढे जाऊयात. चला पुढे आहे पुढचं वाक्य, पुढचं वाक्य घेऊया. बघा पुढं वाक्य आहे, आय डिडंट रोट टू माय फ्रेंड नो एरर. आता इथं बघा मी इथं एक्सप्लेनेशन मुद्दाम दिलेलं नाहीये, कारण सोपी वाक्य आहे. आय डिडंट रोट, बघा काय असेल इथं, बघा आय नंतर डिडंट आलेला आहे, डिड वापरलेला आहे आणि पुन्हा इथं ज्याला आपण भूतकाळ वापरतो त्याला पुन्हा इथं भूतकाळ वापरण्याची गरज नाहीये, त्यामुळे ह्या 2 नंबरच्या ह्याच्यामध्ये काय आहे, एरर आहे. पुढं, पीपल प्लेज अन इम्पॉर्टंट रोल फॉर हिम. बघा इथं बघा पीपल काय आहे, प्लुरल आहे, अनेकवचनी सब्जेक्ट आहे. मग अनेकवचनी सब्जेक्ट असेल तर क्रियापदाला आपण यस लावत नाही, यस किंवा इयस लावत नाही, आणि इथं लागलेला आहे, लक्षात आलं. त्यामुळे हा जो आहे पीपल प्लेस तो काय आहे, एरर आहे. ठीक आहे. खालच्या वाक्यात बघा, खालच्या सेंटेन्स मध्ये बघा, आय हॅव सीन हिम. पहिल्यांदा सेंटेन्सला आय ला एरर आहे का बघायचा, हॅव सीन हिम येस्टरडे. बघा आता येस्टरडे निश्चित काळदर्शक शब्द आहे, काल निश्चित काळदर्शक शब्द आहे, आणि ज्याला निश्चित काळदर्शक शब्द असतो तर त्याची रचना एस प्लस V2 प्लस ओ म्हणजे काय, साधा भूतकाळ असतो. मग हा साधा भूतकाळ आहे का, तर नाहीये. तर या वाक्याची रचना कशी पाहिजे होती, आय सॉ हिम येस्टरडे. लक्षात आलं. तर हे वाक्य बरोबर असतं. त्यामुळे इथं काय आहे, हा 2 नंबरच्या वाक्यामध्ये एरर आहे. तर टेन्स मध्ये अशा पद्धतीने हे एररचे प्रश्न असतात, लक्षात घ्या. आपण क्वेश्चन टॅग असेल, त्यानंतर आर्टिकल असेल आणि टेन्स याच्यामध्ये जे काय एरर आहेत ते आता आपण पाहिलेले आहेत. आता आपण पुढे जे आहे ते काय असणार आहेत एरर ते पाहायचं आहे. पुढचा आपला टॉपिक जो आहे तो असणार आहे स्पॉट द एरर मधला हा डिग्री. आपल्याला माहिती आहे पॉझिटिव्ह डिग्री, कंपेरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री आपण पाहिलेला आहे. तर तो डिग्रीचा पार्ट आपण पाहायचा आहे. आता पुढचा जो पार्ट आपला असणार आहे तो डिग्रीचा असणार आहे, तर आपण तो पाहूयात. ठीक आहे. चला पहिलं वाक्य घेऊयात, एक्सप्लेनेशन सहित दिलेलं आहे.
these days job opportunities are not as better as they used to be in the early 70s. बघा काय म्हणलेलं आहे आता ही ऍज आलेलं आहे म्हणजे काय पॉझिटिव्ह डिग्री आहे आणि मग पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये इथं कम्पॅरेटिव्ह वापरायची गरज नाहीये. इथं काय हवं होतं म्हणजे रचना बघा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये विशेषणाचे मूळ रूप असतं मूळ रूप इथं मूळ रूप आहे का हे नाही बेटरचं जे मूळ रूप आहे ते गुड आहे आपण गुड बेटर बेस्ट करतो त्यामुळे इथं हा किती नंबर 1 नंबरच्या ह्याच्यामध्ये काय आहे एरर आहे लक्षात घ्या. ठीक आहे पुढे बघू पुढचा इफ द वर्स्ट कम्स टू वर्स्ट आय विल हॅव टू बिड गुड बाय टू माय स्टडीज अँड जॉईन माय फॅमिली बिझनेस नो एरर. आता इथं बघा सरळ सरळ अतिशय सोपा आहे इथं काय म्हणलेलं आहे वर्स्ट ही सुपरली डिग्री असल्याने द वापरावे. इथं बघा काय असलेलं आहे इफ द वर्स्ट इथं आलेला आहे पण इथं पुन्हा द येणं गरजेचं आहे तर आलेलं नाही त्यामुळे इथं एरर आहे. डिग्रीमध्ये अतिशय सोपं आहे जसं क्वेश्चन टॅग सोपं होतं तसंच डिग्रीचं सुद्धा काय सोपं आहे लक्षात घ्या. पुढचं ऑफ ऑल द मॉडेल्स जेसिका इज द मोर गुड लुकिंग वन. आता बघा काय एरर असेल सांगा बरं खाली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे. अनेकातून एकाचे श्रेष्ठत्व दर्शवण्यासाठी सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर आपण करतो तर हे थोडं मिस्टेक झालेलं आहे ते दुर्लक्ष करा. पण ज्यावेळेला आपण एका घटकाची अनेकांसोबत तुलना करतो किंवा त्याचं श्रेष्ठत्व सांगतो सुपरलेटिव्ह डिग्रीचा अर्थच तो आहे की आपण अनेकांमध्ये एकाचं श्रेष्ठत्व सांगत असतो की तो सर्वाधिक उत्तम आहे. तर त्यावेळेला बघा काय वापरायचं असतं या सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर करायचा असतो मात्र इथं सुपरलेटिव्ह डिग्रीचा वापर केलेला नाहीये लक्षात घ्या. इथं काय वापरलेला मोर वापरलेला आहे. इथं आपल्याला काय वापरणं गरजेचं होतं मोस्ट वापरणं गरजेचं होतं त्यामुळे हा काय आहे 3 नंबरच्या वाक्यामध्ये एरर आहे. ठीक आहे पुढे जाऊयात. चला पुढचं वाक्य आहे आय मस्ट फाइंड आउट सम मीन्स टू बॅलन्स माय बजेट नो एरर. बघा इथं काय म्हणलं दुसरे एखादे साधन या अर्थाने सम अदर मीन्स अशी शब्दरचना हवी. दुसरे एखादे साधन म्हटले ना आय मस्ट फाइंड आउट सम इथं मीन्स टू म्हटलं इथं फक्त काय पाहिजे होतं अदर म्हणजे आपल्याला कम्पेरेटिव्ह डिग्री इथं या ठिकाणी करायची होती मात्र आपण ती केलेली नाही त्यामुळे या वाक्यामध्ये काय एरर आहे लक्षात घ्या. चला पुढे जाऊयात. अतिशय आपण सोप्या पद्धतीचे वाक्य घेतलेत पण परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत. हेच वाक्य अशा पद्धतीने याच्याही म्हणजे हे खूप काठिण्य पातळीची वाक्य आपण घेतलेली आहेत लक्षात घ्या. द सर्क्युलेशन ऑफ द स्टेट्समन इज ग्रेटर दॅन दॅट ऑफ एनी न्यूजपेपर नो एरर. बघा काय म्हणाले एकाची अनेकाची तुलना असेल तर दॅट एनी नंतर ऑदर वापरणं गरजेचं आहे. एकाशी अनेकांसोबतची तुलना आहे कम्पॅरेटिव्ह आहे त्यामुळे इथं बघा दॅन आलेला आहे मात्र याच्यानंतर दॅन डायरेक्ट काय आलेला आहे एनी इथं ऑदर असणं गरजेचं होतं इथं ऑदर वापरलेलं नाही त्यामुळे हा 3 नंबरच्या वाक्यामध्ये काय एरर आहे. ठीक आहे पुढे जाऊया. आय एम मोर इथं बघा हे आणखीन वाक्य इथं आहे आय एम मोर लोनलियर हिअर दॅन आय वॉज इन द USA. बघा इथं काय वाटतं तुम्हाला कम्पेअर डिग्री तुम्ही शिकलेला काय वाटतं इथं बघा मोर वापरलेला आहे पुन्हा लोनलियर वापरलेला आहे म्हणजे इथं मोर एकदा ऑलरेडी तुम्ही उपसर्ग वापरले असताना पुन्हा इथं लोनलियर त्याचं कम्पॅरेटिव्ह करण्याची गरज नव्हती. एकतरी हे मोर वापरा आणि इथं लोनली वापरा किंवा इथं लोनलियर वापरणार असेल तर हे मोर वापरू नका म्हणजे इथं काय डबल कम्पॅरेटिव्ह वापरलेला आहे त्यामुळे ते वाक्य चुकीचं आहे लक्षात घ्या. बघा इथं एक्सप्लेनेशन तुम्हाला मी दिलेलं आहे डबल कम्पॅरेटिव्ह वापरता येत नाही एकतरी मोर लोनली किंवा लोनलियर असे असायला हवं. ठीक आहे पुढचं वाक्य बघूयात. चला पुढे जाऊयात. इन हिज ओल्ड एज अ पर्सन इज लायकली टू गेट मोर वीक डे बाय डे. बघा काय म्हणलेलं ज्या विशेषणाला प्रत्यय जोडता येतो त्याला उपसर्ग जोडता येत नाही. विशेषण कोणता इथं वीक आहे हे विशेषण आहे. आता त्याला प्रत्यय जोडता येतो का नाही विकर करता येतं वीक विकर विकेस्ट हे त्याची रूप आहेत विशेषणाची
आणि मग इथं विकर करता येत असेल तर इथं पुन्हा उपसर्ग जोडण्याची काय गरज नाही. हा उपसर्ग जो मोर जोडलाय तो इथं चुकीचा आहे, इथं विकर करणं गरजेचं आहे. त्यामुळे हे जे 3 नंबरचं सेंटेन्स आहे ते त्या ठिकाणी एररचं आहे, लक्षात घ्या. समजलं? जाऊया पुढं. चला पुढे जाऊया. पुढचं वाक्य आहे, द हिंदू इज मोस्ट पॉप्युलर दॅन एनी अदर न्यूजपेपर इन इंडिया. बघा सरळ सोपं आहे. दिलेलं वाक्य कम्पेअर डिग्रीचं आहे. मग दिलेलं वाक्य कम्पेअर डिग्री मध्ये दिलेलं आहे काही नाही. इथं बघा मोस्ट पॉप्युलर दॅन एनी अदर. आता मोस्ट पॉप्युलर दॅन एनी अदर हे कम्पेअर डिग्रीचं वाक्य असताना इथं मोस्ट वापरण्याची गरज नाही, कारण मोस्टचा वापर आपण कुठे करतो, सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये करतो. तर इथं काय येणं गरजेचं होतं, मोर. इथं मोर येणं गरजेचं होतं. त्यामुळे हे जे 2 नंबरचं वाक्य आहे त्यामध्ये एरर आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. चला चला पुढचं वाक्य आहे, जाधव इज मोर पॉप्युलर दॅन एनी अदर स्टुडंट इन द क्लास. अनेकांशी तुलना आहे. मग अनेकांशी तुलना असेल तर काय एरर आहे सांगा बघा. तुम्हाला काय सांगता येईल, जाधव इज मोर पॉप्युलर दॅन एनी. इथं काय पाहिजे, आपण मगाची वाक्य असं पद्धतीचं बघितलंय, एनी अदर पाहिजे, ते दिलेलं नाही. त्यामुळे ह्या वाक्यामध्ये काय आहे, एरर आहे. 3 नंबरच्या वाक्यामध्ये एरर आहे. ठीक आहे, लक्षात आलं. चला पुढचं वाक्य काय बघा, मिस रमादेवी हॅज 2 एलिफंट्स, 10 हॉर्सेस अँड ॲज मच ॲज 50 कार्स. आता इथं बघा 50 कार्स म्हटलेलं आहे, बरोबर आहे. मग जे काउंटेबल असतं आणि अनकाउंटेबल आणि काउंटेबल हे आपण ऑलरेडी WH क्वेश्चन मध्ये बघितलेलं आहे. आता काउंटेबल असतं त्याच्यासाठी आपण मेनी वापरतो काउंटेबल साठी. मग 50 हे जे आहे ते काउंटेबल आहे का नाही, तर काउंटेबल आहे. आणि मच जे आहे ते अनकाउंटेबल साठी वापरत असतो आपण, बरोबर. 50 हे काउंटेबल असताना ती संख्या आपण मोजू शकतो ना. मग मोजू शकत असताना मग पुन्हा इथं मचची काय गरज आहे, इथं मेनी वापरायला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळं हे 2 नंबरचं जे वाक्य आहे त्याच्यामध्ये काय आहे, एरर आहे. समजलं, लक्षात येतंय. जाऊयात पुढं. चला पुढे जाऊयात. चला पुढं, ही रन्स मोर फास्टर दॅन आय. नो एरर. बघा इथं पण तेच आहे, प्रत्यय जोडता येतो तिथं उपसर्ग जोडता येत नाही. मगाशी आपण वाक्य पाहिलेलं आहे. इथं मोर वापरलंय, पुन्हा फास्टर वापरलेला आहे, म्हणजे इथं प्रत्यय जोडता येतो ना. प्रत्यय ऑलरेडी आपण इथं जोडलेला आहे, फास्टर, फास्ट, फास्टर, फास्टेस्ट, आणि पुन्हा मग मोरची काय गरज आहे. तर त्यामुळे हे 2 नंबरच्या वाक्यामध्ये काय एरर आहे. चला पुढचं वाक्य घेऊया. हा इथं एरर. चला, द फाईट फॉर लिबरेशन ब्रिंग्स आउट द बेस्ट अँड नोबेलेस्ट क्वालिटी इन मॅनकाइंड. नो एरर. आता बघा इथं नोबेलेस्ट दिलेलं आहे, म्हणजे हे वाक्य कुठलं आहे, सुपरली डिग्रीचं आहे. सुपरली डिग्री असल्यामध्ये इथं काय येणं गरजेचं होतं, द. त्यामुळे इथं काय, हा 2 नंबरच्या वाक्यामध्ये एरर आहे. चला पुढे जाऊया. चला शेवटचं वाक्य आहे या ठिकाणी. शेवटचं वाक्य आहे, दिस इज द मोस्ट ओल्डेस्ट थिएटर इन लंडन. बघा, दिस इज द मोस्ट ओल्डेस्ट थिएटर. इथं मोस्ट वापरलंय, पुन्हा इथं ओल्डेस्ट वापरलंय, म्हणजे डबल सुपरलेटिव्ह केलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी काय, हा एरर आहे. 2 नंबरच्या सेंटेन्स मध्ये या ठिकाणी एरर आहे. चला पुढे काही वाक्य आहेत का. चला आपण जवळजवळ वाक्य सगळी पूर्ण केलेले आहेत. म्हणजे फाइंड द एरर हा जो टॉपिक आहे आपण मी इथं लिहित होतो तुमच्यासाठी. म्हणजे फाइंड द एरर किंवा याला आपण स्पॉट द एरर, हे हा जो टॉपिक आहे तो टेट 2022 टेट
2025 म्हणजे 22ला तर तो महत्वाचा होताच, तर आता ते 2025 मध्ये सुद्धा तो महत्वाचा असणार आहे. मग आतापर्यंत आपण याच्यामध्ये काय काय पाहिलं, तर आर्टिकल मध्ये काय एरर शोधायचे, त्यानंतर टेन्स, आता आता जो आपण टॉपिक बघितला, त्यानंतर डिग्री हा जो आपण टॉपिक बघितला, आणि त्यानंतर त्याच्या अगोदर आपण बघितला तो क्वेश्चन टॅग. याच्यामध्ये कशा पद्धतीने एरर असतात ते आपण या 2 दिवसांमध्ये पाहिलेलं आहे. मला वाटतं सफिशियंट या ठिकाणी तुम्हाला असेल. अजूनही काही स्पॉट एररचे वेगळ्या पद्धतीने प्रश्न असतात, काही वाक्यामध्ये नो एरर असतात, तर ती वाक्य सुद्धा आपण पाहायची आहेत या ठिकाणी. मात्र जर तुम्ही बेसिक आर्टिकलचा अभ्यास, टेन्सचा अभ्यास, त्यानंतर चेंज द व्हाईसचा अभ्यास हा जर बेसिक केला, तर तुम्हाला हे स्पॉट एरर काही अवघड जाणार नाहीये. अतिशय सोप्या पद्धतीने तुम्ही हा अभ्यास करून 15 मार्क्स जे आहेत ते मिळवू शकता. मात्र त्यासोबत 15 मार्क्सचे 15च्या पैकी 15 मिळवायचे असतील तर तुम्हाला सिमिलर वर्ड्स, त्यानंतर म्हणजे अपोजिट वर्ड्स आणि सिमिलर वर्ड्स हे तुम्हाला करणं फार गरजेचं आहे. अँटोनिम्स, सिनोनिम्स तुम्हाला जर आलं तर त्या ठिकाणी तुमचं मार्क जाण्याची शक्यता फार कमी असते. मात्र ते करण्यासाठी तुम्हाला सगळे जे वर्ड्स आहेत, शब्द आहेत, ते सगळे वाचून काढलं गरजेचं आहे. मात्र इंग्रजीमध्ये 15 पैकी किमान तुम्ही जर 13 आणि 14 पर्यंत पोहोचला तर निश्चितपणानं तुमचा स्कोर जो आहे तो चांगला होणार, यामध्ये काही शंका नाही. जर काही शंका असतील तर निश्चितपणानं कॉमेंट बॉक्समध्ये करा. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. भेटूयात पुढच्या टॉपिक सोबत उद्या पुन्हा. जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. थांबूयात. धन्यवाद.